UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीसांचा इतिहास वेगळा। फडणवीस शेवटच्या पेशव्यांचे उत्तराधिकारी आणि औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन। संजय राऊतांचा हल्लाबोल। शिवरायांनी दोनदा सुरत लुटली। सुरतमधील व्यापाऱ्यांचा पैसा ईस्ट इंडिया कंपनीला जात असल्यानं शिवरायांनी राष्ट्रहितासाठी सुरत लुटली। संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। अजित पवारांच्या चिंतेत वाढ। शिखर बँक घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या क्लोजर रिपोर्टला विरोध करणाऱ्या 4 याचिका दाखल। 5 ऑक्टोबरला सुनावणी। अहमदनगरमध्ये मोर्चावेळी नितेश राणेंकडून मिनारच्या दिशेनं बंदुकीनं गोळी मारण्याची ॲक्शन। अनधिकृत मिनार असल्याची राणेंची प्रतिक्रिया। अहमदनगरमध्ये राणेंविरोधात गुन्हा दाखल। मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना 2 लाखांचा डीडी द्या। ठाकरेंविरोधात याचिका दाखल करणाऱ्याला कोर्टाचा दणका। बंजारा समाजाच्या महंतांनी दिलेला अंगारा न लावल्यानं अपमान झाल्याचा आरोप। राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा बारामतीत दाखल होणार। अजितदादांच्या सभेच्या ठिकाणी पार्थ पवारांकडून पाहणी। पार्थ पवारांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त बॅनरबाजी। बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरवर शिंदेंच्या कार्यकाळाचा 2022 ते 2024 असा उल्लेख। अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर तुतारी हाती घेण्याची शक्यता। रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरेंबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यास तुतारी हातात घेऊ, रामराजेंचा इशारा। काँग्रेसनं अधिक जागा लढवाव्या, कार्यकर्त्यांची इच्छा। आघाडी धर्म असल्यानं जागा वाटपाचा निर्णय एकत्रच घेऊ, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। एकनाथ खडसेंच्या वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी। बॅनरवर एकनाथ खडसेंसह शरद पवार आणि रोहिणी खडसेंचाही फोटो। ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आज राजकोट किल्ल्यावर जाणार। शिवरायांचा पुतळा पडलेल्या ठिकाणाची पाहणी करणार। मी लाडकी बहीण योजनेला चॅलेंज केलं असं म्हणणं चुकीचं। काँग्रेसच्या विचारांशी सहमत पात्र पदाधिकारी नाही, वडपल्लीवार यांची प्रतिक्रिया। समर्जित घाटगेंसोबत भाजपचे नगरसेवकही पवार गटात जाणार। कोल्हापुरातील भाजपचे 18 नगरसेवक पक्ष सोडणार। उद्या कागलमध्ये पवारांच्या उपस्थितीत घाटगेंचा पक्षप्रवेश। औरंग्याच्या पिलावळीनं दुसऱ्यांना शिवद्रोही बोलू नये। उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट। नितेश राणेंची ठाकरेंवर टीका। पुण्यात गाडीतळ परिसरात मध्यरात्री फायनान्स मॅनेजरची हत्या, तर राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरांच्या हत्येप्रकरणी 3 पुणे पोलिसांच्या ताब्यात। लालबागमध्ये रात्री मद्यपीचा बेस्ट चालकासोबत वाद। मद्यपीनं स्टेअरिंग वळवल्यानं बसची 2 कार, दुचाकी आणि पादचाऱ्यांना धडक, 8 जण जखमी। मद्यपी पोलिसांच्या ताब्यात। सोमवती यात्रा आणि श्रावणी शेवटचा सोमवार असल्यानं लाखो भाविक दर्शनासाठी जेजुरीत दाखल। यात्रेनिमित्त श्री खंडेरायाचा गाभारा फुलांनी सजवला। हिंगोलीत पूरस्थिती। आमदार संतोष बांगर शेतकऱ्यांच्या मदतीला। संतोष बांगरांकडून एनडीआरएफच्या टीमसोबत अडकलेल्या शेतकऱ्यांचं बचाव कार्य। यवतमाळमध्ये पुरातून पूल पार करणं युवकाच्या अंगलट। पूस नदीला आलेल्या पुरात युवक वाहून गेल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। नांदेड जिल्ह्याला 2 दिवसांपासून पावसानं झोडपलं। असना नदीला पूर। नदीचं पाणी शेतांमध्ये शिरल्यानं नुकसान। 12 जनावरं दगावली। स्मशानभूमीही पाण्याखाली। आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात पावसामुळे अनेक नद्यांना पूर। 126 रेल्वेगाड्या रद्द। एनडीआरएफची 25 पथकं तैनात। गुजरातमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत। आज महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशसह देशातील 18 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज। पुढील 4 ते 5 दिवस विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।